नमस्कार मित्रांनो, ध्येय यूपीएससी एमपीएससी या युट्यूब चॅनलवर मी पुन्हा आतिश शिंगे पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. आताच्या लेक्चरमध्ये आपण जी यूपीएससी एक्झाम आहे, यूपीएससी एक्झामची मुख्य परीक्षा असते, या मुख्य परीक्षेचं GS2चा जो सिलेबस आहे, GS2च्या सिलेबसवर आपण डिस्कशन करणार आहोत. हा व्हिडिओ सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक कल्पना सांगेन की याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलवर मी यूपीएससी परीक्षा पॅटर्न, यूपीएससी पूर्व परीक्षा सिलेबस आणि यूपीएससी GS फर्स्ट सिलेबस असे 3 व्हिडिओ मी सेंड केलेले आहेत. ते 3 व्हिडिओ पहा. त्या 3 व्हिडिओचा पुढचं लेक्चर हे असेल. ह्या लेक्चरमध्ये आपण जे यूपीएससी मेन्स परीक्षा GS2 आहे त्या GS2च्या सिलेबस अनालिसिस करणार आहोत. त्यामुळे 3 व्हिडिओ पहिला आधीचे 3 व्हिडिओ पूर्वीचे 3 व्हिडिओ पाहून घ्या, त्याचे थोडे पॉईंट कलेक्ट करा, त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पहा, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर चला मित्रांनो, आता या लेक्चरला सुरुवात करूया. आता या लेक्चरचं टायटल आहे सामान्य अध्ययन. तर आपण म्हणतो GS2 सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2, GS2 क्रमांक सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 याचा सिलेबस आपण करणार आहे. सुरुवातीला ह्या पेपरचं जे टायटल आहे, हे टायटल पहिला चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घ्या की ह्या पेपरचं जे टायटल आहे, या टायटलमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. तर सुरुवातीला पेपरचं जे टायटल आहे, टायटलमध्ये काय काय येतं, तर टायटल मी पहिला लिहिन की भारतीय राज्यघटना. पहिल्या टायटलमध्ये काय येतं, भारतीय राज्यघटना आणि राजनीती, किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात राजकारण. भारतीय राज्यघटना आणि राजकारण. पुन्हा भारतीय शासन व्यवस्था, भारतीय शासन व्यवस्था. त्यानंतर पुढे येतं भारतीय प्रशासन, भारतीय शासन व्यवस्था. पुन्हा येतं भारतीय प्रशासन. त्यानंतर येतं सामाजिक न्याय, सामाजिक न्याय. त्यानंतर येतात दबाव गट, दबाव गट नंतर येते NGO, आणि त्यानंतर येतं आंतरराष्ट्रीय संबंध, त्याला आपण IR म्हणतो, इंटरनॅशनल रिलेशनशिप. ठीक आहे, IR. म्हणजे जेव्हा GS तुम्ही 2चा विचार करता, GS2च्या टायटलमध्ये किती गोष्टी येतात, तर GS2च्या टायटलमध्ये नियरली 5 ते 6 ते 7 वेळा गोष्टी येतात. पहिला भारतीय राज्यघटना, पहिला भारतीय राजघटना, पुन्हा राजकारण, त्यानंतर शासन व्यवस्था, त्यानंतर प्रशासन, प्रशासनानंतर सामाजिक न्याय, दबाव गट, NGO आणि IR. जे जर तुम्ही या भागाचं विभाजन करायचं म्हटला तर नियरली 8 वेगवेगळ्या टॉपिक मध्ये विभाजन होतं. आता या लेक्चरमध्ये आपण एक एक टॉपिक अनालिसिस किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, भारतीय राज्यघटनेवर क्वेश्चन कशा येऊन गेले, कशी येण्याची शक्यता आहे, हे आपण अनालिसिस. आता पहिला टॉपिक, पहिला पॉईंट घ्या, भारतीय राज्यघटना, राज्यघटना, भारतीय राज्यघटना. ठीक आहे. मी याच्या आधी तुम्हाला 2 लेक्चर सेंड केलेत की जे अभ्यास, सुरुवातीला अभ्यास कसा करायचा, काय करायचं, ते बद्दल लेक्चर ऐकून यामध्ये पण मी चांगल्या प्रकारे सांगितले तुम्हाला की, आणि पुढे राज्यघटनेचं इंट्रोडक्शनचे लेक्चर आहे ते पण अनालिसिस करा, त्यामुळे तुम्हाला समजतं. ठीक आहे. तर भारतीय राज्यघटनेचे क्वेश्चन आणि तुम्हाला अभ्यास कसा सुरुवात करायचा, लेक्चरमध्ये मी सांगितलंय की क्वेश्चन पेपरचं चांगल्या प्रकारे अनालिसिस करा. जर तुम्ही क्वेश्चन पेपरचं चांगल्या प्रकारे अनालिसिस केलेला असाल तर तुम्हाला समजतं की भारतीय राज्यघटनेवर जे क्वेश्चन आलेत ते क्वेश्चन कशावर आल्यात, तर भारतीय राज्यघटनेचा जो ऐतिहासिक बॅकग्राऊंड आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणतात, ऐतिहासिक पार्श्वभूमीवर क्वेश्चन आले. ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे काय, 1935चा जर कायदा नसेल तर भारतीय राज्यघटना कशी असते, बरोबर आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेचे 1773 पासून जे 1947 पर्यंतचे जे कायदे आहेत त्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर क्वेश्चन आले. पुन्हा भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवर क्वेश्चन आले. पुन्हा भारतीय राज्यघटनेचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहेत, त्या वैशिष्ट्यावर क्वेश्चन आलं. वैशिष्ट्य म्हणजे काय, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख वैशिष्ट्य स्पष्ट करा, असं यूपीएससीला मेन्सला क्वेश्चन गेला, प्रीला तर भरपूर असतात. पुन्हा भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती आतापर्यंत किती झाले, घटना दुरुस्ती. पुन्हा स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेचा विकास क्रम कसा आहे, की भारतीय राज्यघटना 1949ला जशी भारतीय राज्यघटना होती, जी घटनाकरण स्वीकारली होती, अशी राज्यघटना आहे का, तर या राज्यघटनेमध्ये सतत विकास होत होता. 1973ला केशवानंद भारती खटला आला, विकास क्रमामध्ये तो सगळ्यात महत्वाचा खटला. म्हणजे भारतीय राज्यघटनेचा विकास क्रम कसा होता ते थोडं तुम्हाला माहित पाहिजे.
त्यानंतर भारतीय राज्यघटनेची मूलभूत संरचना जी आहे, भारतीय राज्यघटनेची मूलभूत संरचना भारतीय राज्यघटनेची मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन सांगतात. भारतीय राज्यघटनेची मूलभूत संरचना हे तुम्हाला सगळं माहित पाहिजे. आपण परीक्षेला क्वेश्चन घेऊन गेले म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासामध्ये हे तुम्हाला मी पुन्हा भारतीय राज्यघटनेची बेसिक ओळख तुम्हाला माहित पाहिजे. हे तुमच्या सिलेबसमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलं. त्याचा दुसरा पार्ट आहे. दुसऱ्या पार्टमध्ये सांगितल्यात राजकारण किंवा राजनीती. राजकारण म्हणजे नेमकं काय ते थोडं माहित पाहिजे. ह्यामध्ये तुम्हाला नेमकं परीक्षेला क्वेश्चन कसे आलेत काय आले तर राजकारणामध्ये तुम्हाला थोडं बेसिक गोष्ट काय माहित पाहिजे की पहिला माहित पाहिजे राज्य म्हणजे नेमकं काय, राज्याची निर्मिती कशी झाल्या किंवा राज्य म्हणजे नेमकं काय. त्यामध्ये दोन सिद्धांत की राज्याची निर्मिती आपण कशासाठी केलं होतं, कुणासाठी केलं होतं, ते राज्यकर्त्यांच्या चैनीसाठी केलं होतं की सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी केलं होतं, की राज्याच्या निर्मितीचे दोन सिद्धांत, ईश्वर निर्मित सिद्धांत आहे, दुसरा सामाजिक करार सिद्धांत आहे की नेमकं राज्य म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे राजकारणामध्ये. त्यानंतर आपण राज्य म्हणजे काय, राज्यानंतर राज्यामध्ये जी अथॉरिटी असते त्याला आपण सरकार म्हणतो किंवा कायदा करणारी जी अथॉरिटी असते ज्याच्या सर्वोच्च सत्ता असते हे सरकार म्हणजे काय आणि सरकारचं नेमकं रोल काय आहे, म्हणजे सरकारचं नेमकं कार्य काय आहे, सरकारचा रोल काय, तर सरकारची नेमकं भूमिका काय असते, सरकारची भूमिका. त्यानंतर मग तुम्हाला माहित पाहिजे लोककल्याणकार्याची संकल्पना काय, लोककल्याणकारी संकल्पना. बघा ह्या गोष्टी काय माहित पाहिजेत कारण राज्य आपण निर्मिती केलं होतं त्यामुळे सरकार पण निर्मिती सरकारच्या आपल्या मुद्द्यावर लोकांचं कल्याण करणं म्हणजे लोककल्याणकारी म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, ह्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे सरकारची कार्य करण्याची पद्धत कशी असते, सरकारची कार्य करण्याची पद्धत की आपलं भारत सरकार आहे, भारत सरकार कसं काम करायला, कोरोनासारखी समस्या आहे त्या समस्येवर नेमकं सरकार कसं काम करायलंय हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित पाहिजे. मग सरकारची कार्य करण्याची पद्धत कसं आहे. ठीक आहे, पुन्हा यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीची संकल्पना काय, भारत लोकशाही राष्ट्र आहे का, लोकशाही राष्ट्रामध्ये भारताच्या लोकशाहीच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, मग लोकशाही म्हणजे नेमकं काय आणि लोकशाहीचा अर्थ काय होतो त्या गोष्टी तुम्हाला थोडं माहित पाहिजे. पुन्हा लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष काय आहेत, राजकीय पक्षाची भूमिका काय असते, राजकीय पक्ष. पुन्हा यामध्ये येतं निवडणूक पद्धती, राजकारणामध्ये काय येतं निवडणूक पद्धती कशी आहे, निवडणूक प्रोसेस कसा आहे भारतामध्ये. ठीक आहे, निवडणुका सगळ्या. त्यानंतर पुन्हा यामध्ये येतं की राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय, राष्ट्रवादाच्या संकल्पना, राष्ट्रहित आहेत राष्ट्रवादाच्या संकल्पना आपण येणार. पुन्हा काय येतं ह्या सगळ्या पुन्हा व्यक्तीला जे भारतीय राज्यघटनेचे अधिकार दिले तर ह्यामध्ये मग अधिकार पण येतात, अधिकाराचं संरक्षण, ह्या सगळ्या गोष्टी. पुन्हा न्यायपालिकेचं स्वातंत्र्य, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे राजकारणामध्ये तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर भारतीय राज्यघटना ही मूलभूत सिद्धांत आहेत आणि या सिद्धांताचं जे व्यवहारिक नॉलेज आहे ते व्यवहारिक स्वरूप आहे, ते व्यवहारिक स्वरूपालाच राजकारण म्हणतात. जसं नेहमी खरे बोला हा सिद्धांत झाला पण प्रत्यक्षात आपण सर्वजण खरे बोलतो का, प्रत्यक्षात खरं बोलायला आपण जगू शकतो का, आपल्याला आता समाजामध्ये जगता येईल का, समाजामध्ये कोणासाठी काहीतरी खोटं बोलावंच लागतं. हा आपण खरं बोलणं असं नाही, खरं बोलण्यासाठी सुरुवातीला त्रास होतो पण एकदा जर तुम्ही खरं बोलायला लागला तर तुम्हाला भविष्यात त्रास होत नाही कारण तुम्हाला माहिती आहे एक खोटं लपवण्यासाठी असंख्य खोटे बोलावे लागतात. ठीक आहे, खरे बोलणं असं काही खूप अवघड नाही पण खरे बोलण्यासाठी खूप धाडस लागतं. ठीक आहे, मग नेहमी खरे बोला हा झाला सिद्धांत, मग प्रत्यक्षात आपण खरे बोलतो का हा झाला व्यवहार. भारतीय राज्यघटना हा एक सिद्धांत आहे, त्या सिद्धांताचं जे व्यवहारिक स्वरूप आहे त्याला म्हणतात राजकारण. हे जर भारतीय राज्यघटनेच्या सर्व सिद्धांताचं ऍप्लिकेशन जर झालं तर भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. ठीक आहे, असं भारतीय राज्यघटनेची काही मूलभूत वैशिष्ट्य आहे. पण प्रत्यक्षात तसं होतं का, प्रत्यक्षात तसं होत नाही आणि जे होतं त्याला म्हणतात राजकारण. म्हणजे हे सिद्धांत आणि सिद्धांताचं व्यवहारिक स्वरूप राजकारण. तुमच्या परीक्षेला प्रीसाठी भारतीय राज्यघटना महत्वाचा आहे पण मेन्ससाठी युपीएससी मेन्ससाठी मात्र राजकारण राजनीती महत्वाचा आहे. हे तुमच्यासाठी खूप, तुम्हाला राजकारण राजनीती समजलं पाहिजे की आपल्या हितसंबंधाचं संरक्षण करून कसे व्यवहार केले जातात, की आपल्या फायद्याचे व्यवहार आपलं हित साधून कसे जे व्यवहार केले जातात त्याला राजकारण म्हणतात, राजनीती म्हणतात. हा शब्द खूप चर्चेमध्ये असतो, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे. पण राजनीती कधी समजणार जेव्हा, त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट भारतीय राज्यघटना आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा सिलेबस पहा, म्हणजे दुसरा पॉईंट झाला राजकारण. तिसरा पॉईंट आहे शासन व्यवस्था. तिसऱ्या पॉईंट मध्ये आपण अनालिसिस करणार आहोत तिसरी गोष्ट यातली भारतीय शासन व्यवस्था. भारतीय शासन व्यवस्था. भारतीय शासन व्यवस्थेमध्ये काय येतं, आपल्या शासन व्यवस्थेमध्ये तुम्हाला माहित पाहिजे आपण घटनाकारांनी जी शासन व्यवस्था स्वीकारल्या त्या शासन व्यवस्थेमध्ये आपण संघ राज्याचा स्वीकार केला, संघ राज्य.
पुन्हा काय संघराज्य म्हणजे त्यानंतर पुन्हा काय संसदीय शासन पद्धती, संसदीय संघराज्य संसदीय शासन व्यवस्था याचा आपण स्वीकार केला. तर संघराज्य म्हणजे काय माहित पाहिजे, मग संघराज्य म्हणजे काय माहित असेल तर संघराज्याबरोबर तुम्हाला एकात्म शासन व्यवस्था म्हणजे काय माहित पाहिजे, एकात्म शासन व्यवस्था. तर तुम्हाला संसदीय शासन पद्धती समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे काय माहित पाहिजे, अध्यक्षीय पद्धत, अध्यक्षीय शासन पद्धत, अध्यक्षीय शासन पद्धत म्हणजे शासन व्यवस्था पण माहित पाहिजे. म्हणजे काय, तर शासन व्यवस्थेमध्ये संघराज्य माहित पाहिजे, संसदीय शासन पद्धती माहित पाहिजे, तसं तुम्हाला एकात्म शासन व्यवस्था माहित पाहिजे, अध्यक्षीय शासन व्यवस्था माहित पाहिजे. त्याचबरोबर संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्य येतं, तर केंद्र राज्य संबंध माहित पाहिजेत. केंद्र राज्य संबंध कसे आहेत, पुन्हा केंद्र राज्य संबंधच आहेत का, तर केंद्र राज्य संबंधामध्ये तुम्हाला संघर्ष पण पाहायला मिळतो, पुन्हा या दोघांच्या मध्ये संघर्ष पण पाहायला मिळतो. मग केंद्र राज्य संघर्ष काय तो पण तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे केंद्र राज्य संबंध पण माहित राहायचे पाहिजेत, त्याचबरोबर केंद्र राज्य जो संघर्ष होतो तो संघर्ष म्हणून तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित पाहिजे. पुन्हा केंद्र राज्य दोघांचा संबंधाचा विचार केला तर केंद्र राज्य संबंधामध्ये बघा काय काय गोष्टी तुम्हाला केंद्र राज्य चांगले संबंधामध्ये संघर्ष माहित पाहिजे. तो भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र राज्य संबंधासाठी जे सत्ता विभाजन सिद्धांत आहे तो सत्ता विभाजन सिद्धांत पण माहित पाहिजे. सत्ता विभाजन सिद्धांत म्हणजे जी सत्ता आहे भारतीय राज्यघटनेने काही अधिकार केंद्राला दिले, काही अधिकार राज्यांना दिले. म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समोरची सूची दिल्यात. ते केंद्र सूची म्हणजे काय, समोरची सूची म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. बघा म्हणजे जेव्हा तुम्ही शासन व्यवस्थेचा अभ्यास करता तर तुम्हाला शासन व्यवस्थेमध्ये ह्या गोष्टी माहित पाहिजेत की भारताची शासन व्यवस्था प्रॉपर काय आहे आणि भारतीय शासन व्यवस्थेचं कोणकोणत्या गोष्टी सध्या चालू आहेत, ह्या दोन्ही गोष्टीवर तुम्हाला अनालिसिस करावं लागतं. त्यानंतर पुढे शासन व्यवस्थेनंतर पुढचं येतं, पुढच्यामध्ये आपण म्हणतो की भारतीय प्रशासन. ठीक आहे. प्रशासन तर खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही सुद्धा हे लेक्चर तुम्ही ऐकत आहात याचा अर्थ तुम्ही सुद्धा प्रशासकीय अधिकारी होणार आहात भविष्याचे, कारण प्रशासनाचा तुम्ही घटक होणार आहात. प्रशासकीय भावी आपण त्यांना अधिकारी म्हणतो. तुम्ही सगळेजण हे व्हिडिओ ऐकता याचा अर्थ तुम्ही सर्वजण भावी अधिकारी होणार आहे. भावी अधिकारी म्हणजे तुम्ही कुठे जाणार आहे तर या प्रशासनामध्ये जाणार आहे आणि प्रशासनामध्ये जो काम करतो त्याला दुसरा एक शब्द त्याला आपण नोकरशाही सुद्धा म्हणतो. ठीक आहे. नोकरशाही, काही जण म्हणतात की भारतामध्ये नोकरशाहीचं लोकशाहीकरण करा, प्रचंड सत्तेचं केंद्रीकरण नोकरशाहीच्या प्रशासक आहे, प्रशासकाच्या हातामध्ये प्रचंड सत्ता असते. तुम्हाला माहित आहे की जिल्हाधिकारीची ताकद किती असते, म्हणून सर्वजण युपीएससी मध्ये आयएएस होणार म्हणतात, कारण आयएएस मध्ये जिल्हाधिकाऱ्यांमध्ये भरपूर ताकद असते. मग भारताचं प्रशासनावर तुमच्या परीक्षेला युपीएससी मेन्स GS2 मध्ये क्वेश्चन येतात. मग प्रशासनामध्ये तुम्हाला काय काय करायला पाहिजे. सुरुवातीला प्रशासन म्हणजे नेमकं काय, प्रशासन कार्य कसं करतं, म्हणजे प्रशासन म्हणजे काय आणि त्याची कार्य करण्याची पद्धत, कार्यपद्धती ही प्रशासनाची कार्य करण्याची पद्धत. प्रशासन म्हणजे नेमकं काय आणि प्रशासनाची पुन्हा कार्य करण्याची पद्धत. पुन्हा शासन व्यवस्थेमध्ये किंवा लोकशाहीमध्ये प्रशासनाची भूमिका काय, लोकशाहीमध्ये प्रशासनाची भूमिका, लोकशाहीमध्ये प्रशासनाची भूमिका. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा यामध्ये अजून काय विचारू शकता, तर प्रशासनामध्ये आपण 2-3 महत्वाचे कायदे केलेत. एक तर आपण म्हणतो माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो लोकपाल. माहितीचा अधिकार आणि लोकपाल ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. पुन्हा यामध्ये काय तर प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न, प्रशासनामध्ये पारदर्शकता. पण जे प्रशासन पाहिजे ते प्रशासन कसं पाहिजे, जबाबदेही पाहिजे. तर आपण म्हणतो जबाबदारी शासन व्यवस्था, जबाबदारी शासन व्यवस्था. भारतामध्ये जबाबदारी शासन व्यवस्था आहे का, तर भारतामध्ये जबाबदारी शासन व्यवस्था आहे. भारतीय राज्यघटनेच्या 75(3) मध्ये सांगितलंय की भारतीय राज्यघटनेमध्ये जबाबदारी शासन व्यवस्था असेल. मग जबाबदेहीता म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला थोडं माहित पाहिजे. पुन्हा जी नागरी संहिता आहे, नागरी संहिता माहित पाहिजे. नागरी संहिता म्हणजे काय, भारताच्या लोकांच्या हक्काचं संरक्षण करणारी संहिता, तर नागरी संहिता म्हणतात. ते नागरी संहिता तुम्हाला माहित पाहिजे. पुन्हा यामध्ये ई प्रशासन माहित पाहिजे. आता सध्या आहे तर ई प्रशासनामुळे पारदर्शकता प्रचंड येते. तर ह्या गोष्टी की जे प्रशासनाच्या रिलेव्हंट आहेत, प्रशासनाच्या संदर्भात आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला युपीएससी मेन्सला क्वेश्चन येतात आणि प्रशासन हा टॉपिकचा तुमच्या परीक्षेचा महत्वाचा आहे. मी तुम्हाला सांगितलं की प्रशासनामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे, कोणकोणते टॉपिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर प्रशासनानंतर पुढचा टॉपिक आहे. पुढच्या टॉपिकमध्ये तुम्ही म्हणता की सामाजिक न्याय,
बघा हे प्रशासन आणि जी शासन व्यवस्था आहे तर दुसरं अंग त्याला सामाजिक न्याय म्हणतात. की एकीकडे काय असते, एकीकडे शासन व्यवस्था असेल, दुसरीकडे लोक असतात. तर लोकांना, भारतीय जनतेच्या सर्वांना लोकांना काय मिळालं पाहिजे, आपले सर्व अधिकार मिळाले पाहिजे, त्यासाठी सामाजिक न्याय असतो. सामाजिक न्याय म्हणजे काय, समाजातील सर्व लोकांना सर्व प्रकारचे अधिकार मिळाले पाहिजे, त्याला सामाजिक न्याय म्हणतात. की समाजातील सर्व लोकांच्या पर्यंत, प्रत्येक लोकांच्या पर्यंत सर्व प्रकारचे अधिकार, सर्व प्रकारच्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, त्याला म्हणतात सामाजिक न्याय. भारतीय राजघटनेमध्ये सामाजिक न्यायाचं तत्व अनालिसिस केले, ते प्रस्तावनेमध्ये पण पाहायला मिळतं प्रत्येक ठिकाणी आहे. आणि भारतीय सरकारने सामाजिक न्याय म्हणजे काय तुम्हाला पहिली गोष्ट माहित पाहिजे. त्यानंतर भारतीय राजघटनेमध्ये सामाजिक न्याय मिळवण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत, ह्या तरतुदी तुम्हाला माहित पाहिजेत. ह्या तरतुदीचं उल्लंघन होतं की नाही हे सध्या करणं तुम्हाला अनालिसिस माहित पाहिजे. पुन्हा हे सामाजिक न्याय हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नेमकं आपले जे सरकार आहे ते सरकार नेमकं काय करतं, कोणत्या योजना राबवतं, कोणतं डिसिजन करतं, कोणतं कायदे करतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. ह्यातून परीक्षेला खूप क्वेश्चन येतात. कारण सामाजिक न्याय हे एक मूलभूत तत्व आणि नोकरशाही प्रशासकीय अधिकाराला चांगल्या प्रकारे माहित पाहिजे. आणि आपण सर्वजण प्रशासकीय अधिकारी होणार आहात, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हे चांगलं माहित पाहिजे की सामाजिक न्याय म्हणजे काय, तर समाजाच्या सर्व लोकांना सोबत घेऊन जाणारा विकास, अशा संकल्पना, ठीक आहे. चला, सामाजिक न्याय तर पुढचं येतं दबाव गट, ठीक आहे. दबाव गट म्हणजे काय, जेव्हा तुम्ही भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे, जेव्हा तुम्ही लोकशाही शासन व्यवस्थेचा विचार करता, लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये दबाव गटाचं महत्व खूप जास्त असतं. आणि हे दबाव गट लोकशाहीमध्ये सरकारवर दबाव आणतात आणि आपल्या लोकांच्या कल्याणासाठी कायदे करून घेतात. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे मराठा समाजाचं आंदोलन, मराठा समाज आंदोलन प्रचंड मोठं आंदोलन, लोकांचे प्रत्येक दबाव, तो सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परिणामी सरकार त्यानुसार कायदा केला. म्हणजे दबाव गट ही जी शासन व्यवस्था आहे, ही शासन व्यवस्थेवर दबाव टाकत असतात आणि या दबावातून लोकांना अनुकूल अशा पद्धतीचे कायदे तयार होत असतात, ठीक आहे. तसं तुम्हाला माहिती आहे, मग दबाव गटामध्ये कामगार संघटना येतं, विद्यार्थी संघटना येतं, शिक्षक संघटना येतात, रिक्षा संघटना येतात. पुन्हा बघा म्हणजे ज्या संघटना, सगळ्या संघटना दबाव गटामध्ये येतात आणि या दबाव गट एक प्रकारे शासन व्यवस्थेवर दबाव टाकत असतात की तुम्ही आमच्यासाठी या गोष्टी करा, आमच्या कल्याणासाठी या तरतुदी करा, अशा तरतुदी या दबाव गटामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तो पण परीक्षेसाठी दबाव गट सुद्धा खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर एनजीओ, ठीक आहे. एनजीओ का महत्वाचे आहेत की एनजीओ सुद्धा जसं भारत सरकार शासन व्यवस्थेचं काम करत असतं, भारत सरकार ज्या पद्धतीने काम करतं त्याच पद्धतीने एनजीओ सुद्धा खासगी बेसवर त्या पद्धतीने काम करत असतात. त्यामुळे एनजीओ सुद्धा तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे असतात. आणि त्यानंतर राहिलेला लास्ट पार्ट तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये तुम्हाला काय काय अभ्यास करायचा असतो, ठीक आहे. तुमच्या परीक्षेला एकूण GS2च्या एकूण पेपरपैकी 3 ते 4 क्वेश्चन हे आंतरराष्ट्रीय संबंधावर असतात. त्यामुळे तुम्हाला राज्यशास्त्राच्या पेपर क्रमांक 2 मध्ये आयआरचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागतो. मग आयआरचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला पहिली गोष्ट आयआर मध्ये माहित पाहिजे, म्हणजे आंतरराष्ट्रीय रिलेशन मध्ये पहिली गोष्ट माहित पाहिजे की भारताचं परराष्ट्र धोरण कसं आहे. भारताचं परराष्ट्र धोरणाचा जो इतिहास आहे तो माहित पाहिजे की नेहरूच्या कालखंडामध्ये कसं होतं, इंदिरा गांधीच्या कालखंडामध्ये कसं होतं, अटल बिहारी वाजपेयीच्या कालखंडामध्ये कसं होतं, मोदींच्या कालखंडामध्ये कसं आहे. म्हणजे परराष्ट्र धोरणाचा इतिहास माहित पाहिजे आणि सध्या भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर भारताचे राष्ट्र आणि शेजारील राष्ट्र, भारतातील शेजारी राष्ट्र आणि शेजारी राष्ट्रासोबत आपले संबंध कसे आहेत. पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, चीन असेल, मालदीव असेल, ही भारताची जी शेजारी राष्ट्र आहेत, शेजारी राष्ट्र आणि शेजारी राष्ट्र आहे भारत, हा संबंध तुम्हाला थोडं माहित पाहिजे. ह्या टॉपिकवर परीक्षेला भरपूर क्वेश्चन येतात आणि शक्यतो जे युपीएससी मेन्सला क्वेश्चन येतात हे शेजारी राष्ट्रासोबतच जास्त विचारले जातात. पुन्हा की जगामध्ये जे विकसित राष्ट्र आहेत, विकसित राष्ट्रासोबत आपले संबंध कसे, म्हणजे अमेरिका असेल, जपान असेल, चीन असेल, की जी आपल्यापेक्षा जी विकसित राष्ट्र आहेत, विकसित राष्ट्रासोबत भारताचे संबंध कसे आहेत हे थोडं माहित पाहिजे. परीक्षेला जपानवर क्वेश्चन, भारत आणि जपान संबंधावर क्वेश्चन आला होता, भारत अमेरिका संबंधावर क्वेश्चन येतात. म्हणजे एकीकडे शेजारी राष्ट्र, दुसरीकडे भारतातील विकसित राष्ट्र. पुन्हा भारताच्या दृष्टिकोनातून ज्या महत्वाच्या संघटना आहेत, भारताच्या दृष्टिकोनातून म्हणजे भारत मेनौदना सार्क असेल, बिमस्टेक असेल, आसियान असेल, की जे भारताच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या संघटना, ह्या महत्वाच्या संघटना आणि या महत्वाच्या संघटनेमध्ये नेमकं भारताचा रोल कसा आहे ते तुम्हाला थोडं माहित पाहिजे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय लेवलच्या महत्व, म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलच्या जागतिक महत्वाच्या संघटना, जागतिक महत्वाच्या, ठीक आहे, जागतिक संघटना फक्त म्हणतो मी, जागतिक महत्वाच्या संघटना म्हणजे काय, ज्यामध्ये युनो असेल, WTO आले, बरोबर आहे, WTO असेल, अशा जागतिक लेवलच्या ज्या महत्वाच्या संघटना आहेत, त्या महत्वाच्या IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, असे भरपूर आहेत त्या जागतिक लेवलच्या महत्वाच्या संघटना आणि त्यामध्ये भारताचा रोल हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे. परीक्षेला तिथून क्वेश्चन आले.
ठीक आहे. पुन्हा जे आफ्रिका आहे, लॅटिन अमेरिका आहे, जी मागास राष्ट्रांमध्ये उदय झाला आहे, त्या राष्ट्रामध्ये भारताचा संबंध कसं वाढवाले ह्या थोड्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. ह्या IR मधून हे टॉपिक तुम्हाला करंटमधून चांगल्या प्रकारे कव्हर होतात. करंट करायचं तर तुम्हाला IR चे टॉपिक कव्हर होतात. IR साठी तुम्हाला एखादं पुस्तक वापरावं लागेल. मी सांगितलं आधी ते कोणतं पुस्तक वापरायचं. ठीक आहे. तर मला वाटतं GS2 मध्ये जे सब पॉईंट आहे त्या सब पॉईंट मी विश्लेषण केले की तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे. याच्या आधी मी GS1 केलं होतं. पुढच्या लेक्चरमध्ये GS3 आहे. GS3 पेपरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीचं अनालिसिस करणार आहे ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण अनालिसिस करू. ठीक आहे. आताच्या लेक्चरमध्ये थांबूया. लेक्चर ऐकताना तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ चांगला वाटत असेल तर तुम्ही शेअर करा आपल्या मित्रांना पण ते व्हिडिओची कल्पना द्या. ठीक आहे. चॅनलला जर सबस्क्राईब अजून केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. ओके, आपण इथे थांबूया. ओके, थँक्यू, बाय.